वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. आज आपण नवीन विषयावर लेक्चर घेऊन येत आहोत. तर आज आपल्याला MSW सेट एक्झाम किंवा मास्टर ऑफ सोशल वर्कर जे सेट एक्झाम असते त्यातील सिलेबस आपल्याला आज पाहावयाचा आहे. लेसन नंबर 8 सेट एक्झाम सिलेबस. मानवी हक्काचा इतिहास. जे काही मानवी हक्क आहे, मानवी हक्काचा जो शॉर्ट सब टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला बघायचा आहे. आणि हा जो सब टॉपिक आहे हा GS पेपर 3 MPSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय उपयोगाचा राहणार आहे. तर मग आता MSWच्या सेट एक्झामच्या सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत ते बघून घ्यायचं आहे. मानवी हक्काचा इतिहास, संकल्पना आणि मानवी हक्कांचा ऐतिहासिक दृष्टिकोन. दुसरा पॉईंट आहे मानवी हक्कांची घोषणा. तिसरा आहे करार आणि अधिवेशने. चौथा आहे मानवी हक्क संरक्षणात्मक पद्धती. पाचवा आहे मानवी हक्कांचा भारतातील संदर्भ आणि सहावा आहे स्त्री हक्क. सातवा आहे मानवी हक्कांचे उल्लंघन आणि मानवी हक्क. आणि आठवा आहे UNHCRची भूमिका काय आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग 9वा. 10वा आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग किंवा संस्था. यातील जो काही पहिला पॉइंट आहे तो आज आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला, मानवी हक्काची संकल्पना. आता मानवी हक्क केव्हापासून अस्तित्वात आले, मानवी हक्क हा पूर्वीपासून अस्तित्वात होते का, तर याला जे काही ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन सुद्धा महत्त्वाचा आहे किंवा जे काही ऐतिहासिक घडामोडी आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानुसारच मानवी हक्काची जी काही संकल्पना आहे ते रूढ झालेली आपल्याला दिसून येते. तर दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या मानवी हक्क संकल्पनेने राष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून हक्कविषयक चर्चा विश्वाला वेगळे परिणाम दिले. आता दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप सारं जीवितहानी झाली, खूप सारे लोक मेले किंवा जेवढीही साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्ती निस्तनाबूत. त्यावेळेस मानवाला समजले की मानवाचा हक्क हा कुठेतरी तुटत आहे, त्याला अबाधित ठेवायला पाहिजे. त्याकरिता मानवी हक्काची स्थापना करण्यात आली असेल. मग आहे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण म्हणजे मानवी हक्क. आता मानवी हक्क म्हटलंय म्हणजे व्यक्तीला जे काही जन्मताच हक्क प्राप्त होतात तो मानवी हक्काचा दावेदार असतो. म्हणजे स्वतःचं संरक्षण वगैरे, म्हणजे त्याला जन्मताच प्राप्त झालेले मूलभूत हक्क. आणि समोरच आता आपल्याला पाहायचं आहे मानवी हक्काची संकल्पना. आता मानवी हक्काची संकल्पना कोणती आहे. मनुष्य प्राणी असल्यामुळे व्यक्ती ज्या हक्कांचा दावेदार ठरते त्यास मानवी हक्क संबोधले जाते. मानवी हक्क संकल्पनेचे असे गृहीतक आहे की सर्व मनुष्य मात्र हे समान आहेत. सर्व जे मनुष्य आहेत ते समान आहेत, कोणातही उच्च नीचता नाही आहे. म्हणून त्यांना प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी काही समान हक्क उपलब्ध असले पाहिजेत. अशा प्रकारे मानवी हक्क एखाद्या राज्यातील विशिष्ट प्रकारच्या राजकीय वा कायदेशीर चौकटीवर अवलंबून नसून स्वरूपता वैश्विक आहे. आणि मानवी हक्क हे जे आहेत वैश्विक आहे. जगामध्ये कुठे असले तर मानवी हक्क जे काही लॉज बनवल्यात ते चेंज होत नाहीत. त्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. मानवी स्वभावातच त्यांचा उगम सापडतो. म्हणूनच जात, वंश, भाषा, वांशिकता, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीयता या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव न करता व्यक्तीला आपल्या जीवित स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी काही हक्क उपलब्ध असले पाहिजेत. म्हणून यावर आधारित मानवी हक्काचे काय झाले स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. मानवी हक्काचा ऐतिहासिक दृष्टिकोन किंवा संकल्पना पाहत असताना आपल्याला मानवी हक्काचे स्वरूप अभ्यासणे गरजेचे आहे. तर आता मानवी हक्काचे स्वरूप 3 मुद्द्यांवर आधारित आहेत. वैश्विकता म्हणजे मानवी हक्क वैश्विक स्वरूपाचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपले जन्मस्थान, जात, पंथ, वंश, भाषा, धर्म, संस्कृती अथवा राष्ट्रीयता याशिवाय काही मानवी हक्क असतात. मानवी स्वभावामुळेच व्यक्तीचे हे नैतिक दावे ठरतात. या नैतिक दाव्यांना वैश्विक स्वरूपात आविष्कृत करून कायदेशीर हक्कांत रूपांतरित केले जाते. दुसरा जो आहे स्वाभाविकता. मानवी हक्क मनुष्याच्या स्वभावातूनच उगम पावतात. मानवी हक्क जे आहेत मनुष्याचा स्वभाव कसा आहे त्यावरूनच उगम पावतात. प्रस्तुत हक्क कोणत्याही बाह्य यंत्रणेद्वारे बहाल केलेले नसून व्यक्तीला कोणीही त्यापासून वंचित ठेवू शकत नाही. अध्येयता.
अदेयता म्हणजे हिरावून न घेणे, म्हणजे त्याला ते जन्मताच मिळून जातात. मानवी हक्क मनुष्याच्या स्वभावातच दडलेले असल्याने प्रत्येक व्यक्तीला जन्मापासूनच ते काय उपलब्ध झालेले असतात. हे हक्क समूह, गट, समाज अथवा राज्य यापैकी कोणत्याही यंत्रणेचे बहाल केलेले नसतात. स्वाभाविक कोणतीही बाह्य शक्ती मानवी हक्क हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून जे काही मानवी हक्क आहेत ते अभिन्न व अदेय स्वरूपाचे असतात. मानवी हक्काची संकल्पना, ह्युमन राईट्स कॉन्सेप्ट, उगम व विकास म्हणजेच ऐतिहासिक दृष्टिकोन पण याच्यातून आपला होऊन जातो. मानवाच्या प्रागैतिहासिक हक्कविषयक संकल्पनेचे संकेत मिळतात. पश्चिम युरोपच्या विधिवत इतिहासाच्या विकासक्रमात याविषयी काही पाऊलखुणा आढळतात. ऊरचा राजा ऊर नम्मू याने इसवी सन पूर्व 2050 मध्ये स्थापन केलेली पहिली कायदेसंहिता, मेसोपोटामियातील हम्मीराबीच्या आचारसंहिता इसवी सन पूर्व 1780 ह्या ज्या तारखा आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या, त्या लक्षात ठेवण्यात. पर्शियातील साम्राज्यातील इसवी सन पूर्व 6वे शतक मानवी हक्क विषयक तत्वे, सायप्रस द ग्रेट या राजाने इसवी सन पूर्व 539 मध्ये घोषित केलेले सायप्रस कॅलेंडर हे युरोपीय प्रागैतिहासिक महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानता येतात. प्राचीन भारतात इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात राजा अशोकाच्या राजवटीत नागरी हक्काची पायाभूत तत्वे निर्माण करण्यात आली. जे काही राजा अशोक आहे किंवा सम्राट अशोक आहेत त्याच्या राज्यामध्ये मानवी हक्क हे होते. आपल्याला माहित आहे राज्य जो सम्राट अशोक आहे त्याने कलिंगचं युद्ध केलं होतं आणि नंतर त्याचं मतपरिवर्तन झालं होतं आणि बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला होता. कलिंगच्या इसवी सन पूर्व 265 लढाईनंतर बौद्ध धर्माचा स्वीकार करून अहिंसा, सहिष्णुता, पालक, गुरुजन व धर्मगुरूंप्रती कर्तव्य भावना, मित्रांप्रती उदार दृष्टिकोन, सेवकांना मानवी वागणूक अशा मूलगामी तत्वांचा अंगीकार केला. वेद, बायबल, कुराण आणि कॉन्फ्युशियसचे ॲनालेक्टस या प्राचीनतम ग्रंथ साहित्यामध्ये लोकांची कर्तव्ये, हक्क आणि जबाबदाऱ्यांची चर्चा केलेली आहे. आधुनिक काळात इंग्लंडचा राजा जॉन याने 15 जून 1215 रोजी जाहीर केलेला मॅग्ना कार्टा ही हक्कांची सनद, राज्याचे अधिकार मर्यादित करणारे 1628 चे पिटिशन ऑफ राईट्स आणि 1689 चे बिल ऑफ राईट्स हे जे काही आहेत जाहीरनामे, हे मानवी हक्काचं जे काही उल्लंघन होत आहे त्याच्यासाठी संरक्षणात्मक असे आहेत. 1776 साली घोषित केलेली अमेरिकी हक्कांची सनद आणि 1789 मध्ये फ्रेंच क्रांतीने उद्घोषलेली मानवी हक्क ह्या महत्त्वपूर्ण घटनाक्रमांकाचा विचार करावा लागतो. अमेरिकी व फ्रेंच राज्यक्रांतीने मानवाच्या अदेय, अभिन्न अशा नैसर्गिक हक्काची क्रांतिकारी संकल्पना मांडली. म्हणजेच मानवी हक्क हे कोणाकडूनही हिरावून घेतले जात नाहीत. कोणी जर हिरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मानवी हक्काच्या कायद्यानुसार कार्यवाही ते होते. गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरलेले वेस्टफालिया करार 1648, व्हिएन्ना काँग्रेस 1815, वॉशिंग्टन करार 1862, ब्रुसेल्स परिषदा 1867, 1890 व बर्लिन परिषदातील 1885 दस्तऐवज आणि 1926 साली मान्य केलेली जिनिव्हा संधी हे टप्पे अधोरेखित करता येतात. त्याचप्रमाणे युद्धविषयक नियम व कायदेप्रणाली, मानवीयतेची हमी देण्यासाठी पॅरिसची घोषणा 1856, पहिली जिनिव्हा संधी 1864 ह्या ज्या तारखा त्या लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी जिनिव्हा संधी 1906 आणि हेग संधी 1889 व 1907 या महत्त्वपूर्ण बाबी स्वीकारण्यात आलेल्या आहेत. मग आता दुसरं जे आहे, हक्काच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेले जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडी आपल्याला बघणे अत्यावश्यक आहेत ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या आधारावर. 20वे शतक, पहिले महायुद्ध व राष्ट्रसंघाची स्थापना. आता पहिले महायुद्ध हे 1920 ते 21च्या दरम्यान जवळपास झालेलं आपल्याला माहिती आहे. त्या महायुद्धाने 1914 ते 1918 चिरंतन आंतरराष्ट्रीय स्थैर्य व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर आणला.
केवळ राष्ट्रराज्यावर विसंबून राहून व्यक्तीच्या हक्काची हमी देता येणार नाही, तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची संघटना निर्माण करून तिच्याद्वारे व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण केले जावे हा विचार दृढ झाला. त्यातूनच 1919 मध्ये राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. पहिल्या महायुद्धानंतर काय झाली, राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. आणि तरीही दुसरं महायुद्ध झालं का, की राष्ट्रसंघाचे जे काही नियोजन होतं ते परफेक्ट नसल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाला तोंड द्यावे लागले. म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर जे राष्ट्रसंघाची जी निर्मिती आहे केलेली, राष्ट्रसंघाचं नाव बदलून त्याला UNO असं करण्यात आले, संयुक्त राष्ट्र संघटना. आणि त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत ते नियम बदलवण्यात आले आणि तेव्हापासून UNO म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना आपल्याला पाहायला मिळते 1945 मध्ये. व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण केले जावे हा विचार दृढ झाला. त्यातूनच 1919 मध्ये राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. मानवी हक्काच्या संदर्भात राष्ट्रसंघाचे कार्यक्षेत्र सुस्पष्ट केलेले नसल्याने राष्ट्रसंघाचे मानवी हक्कविषयक कार्य काही देशातील अल्पसंख्याकांचे हक्क निश्चित करण्यापुरते म्हणजे अतिशय मर्यादित राहिले. 1919 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची झालेली ILO स्थापना हे दुसरे महत्त्वाचे पाऊल मानता येईल. जगभरातील औद्योगिक कामगारांच्या कामाच्या परिस्थितीविषयी मानके निर्धारित करण्यात या संघटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध, युद्धे गुन्हे खटले. आता दुसरे महायुद्ध कसं झालं आणि कोणकोणते युद्ध झाले ते आपल्याला पाहायचे. न्यूरेमबर्ग खटले म्हणजेच की जे काही मानवी हक्क आयोग आहे किंवा मानवी हक्कची स्थापना कशा प्रकारे झाली त्याचा इतिहास आपण बघत आहोत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जी नरसंहार अमानवी कृत्ये केली गेली, विशेषतः जर्मनीत झालेली ज्यूची अमानुष कत्तल, त्याविरुद्ध युद्धोत्तर काळात न्यायिक प्रक्रिया हाती घेण्यात आली. अमेरिका, सोव्हिएत, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या विजयी मित्र राष्ट्रांनी एक दोस्त गट आणि एक मित्र गट होता. दुसऱ्या महायुद्धातील विशेषतः नाझी गुन्हेगारांना दंड करण्यासाठी जे खटले हाती घेतले त्यास न्यूरेमबर्ग खटले असे म्हटले जाते. 1945 ते 1949 या काळात जर्मनीतील न्यूरेमबर्ग शहरात नाझी गुन्हेगारांविरुद्ध ही प्रक्रिया सुरू होती. या खटल्यात 24 उच्च पदस्थ नाझी अधिकाऱ्यांविरुद्ध खटले चालवून त्यांना फाशीची अथवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यूरेमबर्ग खटल्यांनी अमानवी कृत्यांना आळा घालण्यासाठी स्थायी स्वरूपात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या निर्मितीची गरज पुढे आणली. या खटल्याच्या परिणामातूनच नरसंहार संधी, जे काही मानवी लोक आहेत त्यांना बळी देण्याचे जे काही वेगवेगळ्या प्रथा होत्या त्या प्रथा बंद करण्यात आले. नरसंहार संधीद्वारे 1948 मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा काढण्यात आला. 1948 मध्ये गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्हेगारी कृत्यांसंबंधित संधी करण्यात आली. 1968 मध्ये युद्धविषयक नियम आणि संकेताविषयी जिनेव्हा संधी, जे काही युद्ध असतात ते युद्धाचे नियम किंवा नियोजन कशा प्रकारे असते ते 1949 मध्ये ठरवण्यात आले. आणि पुरवणी करार 1977 या महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा जन्म झाला. नंतर 2 टोकियो खटले, म्हणजे टोकियो हे जपानमध्ये येत असलेलं शहर आहे. शांततेविरुद्धचे गुन्हे, युद्ध गुन्हे आणि मानवतेविरोधातील गुन्हे या 3 आधारे जपानी साम्राज्यातील नेते व अधिकारी यांच्याविरुद्ध जे खटले उभे केले त्यास टोकियो खटले असे म्हटले जाते. 1948 ते 1950 या कालावधीत हे खटले चालवण्यात आले. 3 लाखापेक्षा अधिक जपानी राजकीय, लष्करी नेते, उच्च अधिकारी आणि नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले. न्यूरेमबर्ग व टोकियो खटल्यांच्या कामकाजावर पक्षपातपणाने आरोप झाले असले तरी त्यामुळे अमानवी कृत्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव स्वरूपाची योजना निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली, हे नाकारता येत नाही. अशा प्रकारे ऐतिहासिक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. नंतर आपल्याला पाहायला मिळणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच संयुक्त राष्ट्रसंघ बरखास्त करून संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक शांतता व स्थैर्याची हमी देण्यासाठी प्रभावी व व्यवहार्य स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करण्याची गरज तीव्रपणे पुढे आली. त्यातूनच संयुक्त राष्ट्र संघटना या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करणाऱ्या संधीवर 26 जून 1945 रोजी सह्या करण्यात आल्या. भावी पिढ्यांना युद्धाच्या धोक्यापासून वाचवणे आणि मूलभूत मानवी हक्क, व्यक्तिप्रतिष्ठा,
व्यक्तिमूल्य आणि स्त्री पुरुषांचे समान हक्क या तत्वावरील दृढ विश्वास अभिव्यक्त करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या संधीतील पहिल्या कलमात वंश, लिंग, भाषा व धर्म यावर आधारित भेदभाव न करता मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावास बाजूला सारणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट समाविष्ट करण्यात आले. स्वाभाविकच संयुक्त राष्ट्राचे सनद मानवी हक्काच्या संवर्धन व संरक्षणाप्रती बांधील असणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो. अशा रीतीने दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा, तिसऱ्या जगाचा उदय व त्यांनी आपल्या नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क या महत्त्वपूर्ण घडामोडीकडे मानवी हक्काच्या संकल्पनेचा आंतरराष्ट्रीय होण्यास प्रारंभ झाला. अशा प्रकारे जे काही मानवी हक्काचा इतिहास आहे आणि मानवी हक्काची संकल्पना आहे किंवा काही दृष्टिकोन आहे किंवा स्वरूप आहेत, आपण इत्थंभूत सर्व माहिती बघितलेली आहे. या पुढील जो काही समोरचा टॉपिक आहे तो समोरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला 1-2 दिवसामध्ये लवकरच लगेच मिळून जाणार आहे. समोरचा आपला जो टॉपिक राहणार आहे मानवी हक्कांची घोषणा. तसेच चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट्स तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.